नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। काही कळत आहे? 60% ग्रामपंचायत सदस्यांना इंग्रजी पत्र वाचता येत नाही। बोला तुमचं काय मत? आणि 60% ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, त्यांनी भरून दाखवा। पण जो बोलल त्याची बातमी पडल, बोलन त्याचा गेम होईल। वस्तुस्थिती खरी का खोटी बोला। हा, एकीकडे शाळा काढायच्या, एकीकडे कॉलेज काढायचे, एकीकडे जग शिकलं पाहिजे म्हणायचं आणि शिकलेल्यांना द्यायचंच नाही। का सरपंच ग्रॅज्युएट होत नाही गावात? का 12वी पास वर्ग सदस्य होत नाही? तो निदान पत्र तर वाचीन, पण त्याला होऊ द्यायचं नाही। नाही नाही, तो झाल्यावर काय विकासाची कामं करा करा। तुम्ही दरिद्रीच आहे, तुम्हाला काय नाही, तुमचा वापर आहे। गेलं बॉम्बाला सगळं। काम, क्रोध, तिसरा कोण आहे? लोभ। 3 झाले बरं का, 12 आहेत अजून 3, आणि ही कालाची 4। पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, चौथा मत। आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय? मत। पूर्वी लोक देवाला जास्त मानत होती, आता साहेबाला मानायची पाळी आली। घरकुल, नोकरी, मत मत आणि मत। ऐका आता 2 मिनिटात, या 4 वर्षात दशक्रियाला जायची लाज वाटते। माझ्या समोर आता तुम्ही 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात। तुम्ही काय मत आहे? 93, 100 लोकांमध्ये 93 लोक तुम्हाला इथं दाखवतात आता दारुडे इथं। काय मत आहे तुम्हाला? करा 100 लोक रांगेत उभे, 93 लोक दारू पितात। बोलतो आम्ही, बोलतो तर आम्ही गुन्हेगार। हसण्यावारी गोष्टी नेऊ नका। या 4 वर्षात दशक्रियाला जायची लाज वाटते। 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजावं। कोणता न्याय? कोणता न्याय? बापाच्या अगोदर गेलाय, आईच्या अगोदर मुलगा गेलाय। कोणता न्याय? कोणता न्याय? 40% शाळेतली पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झालेत, आणि 40% पोरं मोबाईल मधल्या शेअर मार्केटनं गाड्या विकून मोकळे झालेत। असे इथं 3 जण आहेत आता। नाहीये? 2 रुपयाला 36 पैसे तुमच्या बापाची पेंड आहे का? लाज नाही वाटत का? गेले नाही तुमचे पैसे? गाजर ना गाजर कधी नाही? हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं। या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला, दिलाय का नाही बोला? आई जिवंत आहे, मुलगा गेला। पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं। या या 4 मोबाईल मध्ये घेते। या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मरण पावला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उडी आणतात। उड्या काय माहित? त्या पोराला माझा बाप गेला, काय माहित? त्या पोराला माझी आई विधवा झाली, काय माहित? ती पोरं आईला विचारतात, आई काय कळतं का माझ्या बाबाला लोकांनी भेटवलं, माझ्या बाबाला लोक आंघोळ घालतात का? आणि प्रेत रस्त्यानं घेऊन झाली। ती पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला लोकांनी बांधून? कुणा चालवलं काय? आई सांग, कुणा चालवलं माझा बाप? आणि प्रेत पेटवलं, सगळे लोक रडतात आणि ती पोरगी म्हणते, आई माझा बाप पेटला काय? पेटवला माझा बाप। आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला। ते पोरग शाळेत जातात, पोरं म्हणतात तू शाळेत का आला नाही?
माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. ती पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाप. ते पोरग घरी येताना आईला म्हणताय मेलाय माझा बाप. या 4 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या दसक्रिया. बोला काय म्हणणार. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय मानलं. आणि सगळे दारुडे ध्यानात ठेवा नालायक हो, बेवडे हो. दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूबंदीवर कोणी बोलतं का? बोलले होतो सकाळपर्यंत दिसन का? रात्रीत गेम त्याचा. हां, दारू भरपूर प्या, दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूने हातपाय धुवा. फक्त लहानूजी महाराजांच्या जयंती सांगतो तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? इतकी नालायक आवलं ते दारुड्याशी. दळणं इकून दारू पिणारे लोक आहेत. दळणं इकून, दळायला गेला दळणच इकलं. भांडे इकून दारू पिणारे, भांडे इकून. अरे नालायक हो. ए दारुड्या जर दारू पिऊन येणार असेल ना, तर त्याचं पोरग बाप येण्याच्या अगोदर झोपून घेत आहे. माझा बाप पिऊन आला ना, आईला हाणेन हो माझ्या, आणि माझ्या आईला माझा बाप हाणेल. तेव्हा मला हे डोळ्याने पाहता येणार नाही. बापाचा आवाज आला की पोरं खाटाखाली झोपतात. आणि ही नालायक अवलाद बाहेरून जेवून येते, बायकोला खाऊन सुद्धा देत नाही. आणि अडाणी लोक दारू पेले तर चालतील, पण सुशिक्षित लोक त्यांच्यापेक्षा जास्त दारू पितात. तुमचं काय मत आहे? पण ते एवढं आहे बघ, ते स्टँडर्ड बेवडे, म्हणजे दर्जेदार. सगळे झोपल्यावर झिरोचा बल्ब लावून रिलॅक्स, उईच चकना. त्याला दर्जेदार बेवडा म्हणायचं. VIP दारुड्या. यावर तुमचं काय मत आहे? लहानूजी महाराजांच्या पुण्यतिथीला, जयंतीला 7 वाक्य सांगणारे मी तुम्हाला. थोडे आठवले म्हणून सांगतो. अभंग थोडा राहील, 1 मिनिट बाजूला लाईट गेला चालेल. 1, अंगातली ताकद जपून वापरा. बोला तुमचं काय मत आहे? अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा. कोणाचा प्रचार करायला वापरायची नाही. कोणाच्या वाढदिवसाची बोर्ड ठोकायची आपल्याला गरज नाही. त्याचा तो ठरीन, त्याचा बापन तो पाहिजे. आपला काय संबंध नाही. आपण भिकारी आहेत का? 250 रुपये रोजानं सभेला जायला दरिद्री आहे का आपण? अंगातली ताकद, काळ्या आईची सेवा करा, गोठ्यातल्या गायची सेवा करा. या संस्थांचा आदर्श घ्या. एवढ्या गाय आहेत, त्या गायांचे प्रोडक्ट आहे. या आश्रमामध्ये गायीची सेवा करणाऱ्याला 3 पिढ्या कधी कमी पडणार नाही. गाय ती सगळ्यात मोठं कौतुक आहे. देशी आहे गाय, देशी आहे. गायीची सेवा करा, आईची सेवा करा. अंगातली ताकद जपून वापरा. पुढचं वाक्य ऐका. अंगातली ताकद तुमची कमी झाल्यावर तुम्ही ज्यांना मदत केली तेच तुमचे दुश्मन ठरतील. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या, तुमचं काहीच घेणं नाही. हे माझ्या अंगात थोडी ताकद आहे म्हणून 2-2, 3-3 करतो मी. काही सीझन मधला बो नाही आहे. नाही. आमच्या कीर्तनात असे फक्त तारीख घ्यायला तकलीफ होती. आता ही 22 सालात घेतली, ती 24ला आली. आजची तारीख घेऊन 1.5 वर्ष झालं, तेव्हा नंबर लागला. आता नंबर लावायचं म्हटलं 26ला लागावं लागेल एखाद्याला. 2 वर्ष लागत नाही. थोडी मी पोरानं हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. पण तळतळीने सांगतो मी, तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? आपल्या माणसाला आपण का बोलाय? अंगातली ताकद जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि एकदा शरीर थकलं की सगळं थकलं. कोण खात नाही? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. चक्रम आहे तू, चक्रम. ती प्रेम भीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम भीम काय दिलं? तुला भिकारी करायचं ठरवलं तिला. तुला काय कर, काय प्रेम करतं तुला गाजर?
ही बायका पोरं ही सगळी भामटेची टोळी आहे. कोणची प्रेयशी आहे? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ का टाकलं, प्रेयशीला घेऊन हायवे टच बसलं येड्या बाबळीत. बाबळा येडी ती पोरगी दरिद्री, आणि ती पोरगी त्याला बाबळीत म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिने घाटातच सोडून दिला. एक अंगातली ताकद जपून वापरा, या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि सगळी ताकद भजनाला वापरली म्हणून जयंती झाली. किती झाले? 7 सांगणारे. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? पंप म्हणजे शेड समजतो. 20 रुपयाची 10 रुपया म्हणजे गाव बाप झालो. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढ्या. तुझ्याकडे किती TMCच्या जायकवाडीनं तळाटलाय. आणि हे श्रीमंत माणसाला गावात यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या सगळ्या बँकेची असल्या ना, बँकेत शिपाईपेक्षा श्रीमंत आहे. काय म्हणता टँकीनं नाही म्हणत्या पाण्याचं लागला बाथरूम नांगरीतो का पाया तो जे सांगून ठेवतो पहिला जपून राहा तुमचा ते चिरेल. शेतकरी वर्ग लग्न 10:30 साखर 11:30 मोकळे. लग्नाला 200 लोकांपेक्षा जास्त लोक नको. लग्न साधे केले तरी मुलं होतात. पण हे जमिनी इकून प्रतिष्ठेचा डांगोरा कमी करा. तुमचं काय मत? लोकांना गुलाबजामू फेटे काढून बोंबलत हिंडायचं कमी करा. नवऱ्याची लायकी तपासा. लग्न 9वीला जमलंय, 9वीत मुलगी होती तेव्हा लग्न जमलंय म्हणजे 3 आणि तू त्या लग्नाला 10 लाख खर्च करतोय. एवढ्या अंगातली ताकद, खिशातला पैसा. आणि पैसा नसल्यावर काय होतंय हे मी सांगायची गरज नाही. 1.5 वर्षापूर्वी तुम्ही अनुभवलंय. अरे कोरोना झाला आपल्या बापाला तर 1 पाहुणा रेंज मध्ये नव्हता. मेला आपला बाप पण कोणी 100 रुपये दिले नाहीत. खोटे खोटे. दोघांनाही कोरोना झाला. आईला बापाला कोरोना झाला. 2 जण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. बाप गेला आईला माहीत झालं नाही, आई गेली तर बापाला माहीत झालं नाही. आणि एक मुलगा दोघांच्याही अंत्यविधीला नव्हता. अंत्यविधीला नव्हता. कोरोना झालेल्या माणसाच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. अरे दळणं दिले नाही रे त्याला, दळणं दिले नाही. त्याच्या घरावरती काट्या टाकल्या, काट्या. अंगातली ताकद, खिशातला पैसा जपून वापरा. या दोन्ही वाक्यावर तुमचं काय मत आहे? 3रं वाक्य, ही बाबांची जयंती आहे खरी. 3रं वाक्य, आयुष्यातली वेळ जपून वापरा. बोंबलत हिंडू नका. हे पुन्हा मिळणार नाही. 1 सेकंद सुद्धा वाया नका. काम नाही तर जेवून घ्या. जेवण झालं झोपून घ्या. झोपेल नाही पुस्तक वाचा. व्यायाम करा. पण सतत कामात राहा. लोकांमध्ये टाइम घालू नका. तुमचं काय मत आहे? 3च्या सभेला सकाळी गेला तू. तुम्हाला काही लाज बीज काही आहे का नाही? हे सगळं मिळेल बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. 1 सेकंद वाया घातला नाही. हीच बाबांची जयंती. अखंड काय केलं? अखंड काय केलं? भजन. अखंड काय केलं? भजन. अखंड काय केलं? भजन. आपण काय करतोय? 52 वर्षाचे झाले अजून हरिपाठ पाठ नाही. शाळेत जातो का? कितवीला आहे? 8वी. सेमी का मराठी? तू मराठी मीडियम नाही का सेमीला आहे? मराठी मीडियम. पाणी हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. पाणी. तू कितवीला आहे रे? कितवीला आहे तू? 6वी. सेमी का मराठी? सेमीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस?
तू कितीला रे? 7वी 6वी? सेमी का मराठी? हा, सेमीला आहे का? वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? तू कितीला रे? 9वी सेमी का मराठी? सेमी. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? Newton's first law of motion, Newton's second law of motion, and Newton's third law of motion. Correct? Yes, no? Yes. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. तुझ्या मागचा कितीला रे? तू परिणामाला एब्रिया कितीला आहे तू? 9वी सेमी का मराठी? सेमी का? ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट दॅट डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड. ही स्थिती आहे. तू कितीला आहे रे? चौथीला आहे का? 9वी? 9वी का 6वी? 10वी? 6वी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप म्हणतात. सूर्यन हा जयद्रथ. ही स्थिती आहे आज. बोंबलोच. लाईट गेली का लोक मोर्चा काढतात, वायरमॅन आला नाही का लोक मोर्चा काढतात, बाबा बोलला का त्याच्यावर गुन्हा करतात. आज 12 वर्ष झाले पहिली ते 9वीची परीक्षा नाही. कोण बोलतंय? कोण बोलल कोण? ही स्थिती आहे. येडा माल वर गेला, अख्खा येडा माल. 5 वर्ष बोंबलत होतो मी 10वीच्या पोराला वर्ग शाळेत 20 मार्क नको. 20 मार्क शाळेत पोराला पाडायचे किती? 15. पर्याय निवडा 5 मार्क, जोड्या लावा 3 मार्क, एका वगैरे उत्तर 5 मार्क. बोलन कोण? बोलन तो राहीन का सकाळ बोल. ही स्थिती आहे आज. आणि हे मी बोललो असतं तर तुम्हाला झोमलं असतं. पोरही तुमचेच आहेत. तू कितीला आहे? 9वी 7वीला तू? घड्याळाला काटे किती? 12. घ्या घड्याळाला काटे 12. तू कितीला आहे रे? तू कितीला आहे? 12वी आर्टला आहे तू, सायन्सला नाही आहे. 12वी आर्टला आहे तू, सायन्सला नाही आहे. हां, चेहरा सायन्सचा नाही आहे. सायन्सला नाही तू. 12वीला आहे तू. 12वी आर्टला आहे. मग तू 10वीला सेमीला होता का मराठीला? सेमीला होता का? मराठीला होता का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 इयत्ता 10वी. 4थ्या प्रकरणामध्ये अशी आकृती आहे. ती नाव काय? आणि तुमच्या वेळेस तो प्रश्न बोर्डाला आलता 2 मार्काला. नाही? In chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? In Marathi, paper number 1, प्रकरण नंबर 4, 4थ्या प्रकरणामध्ये अशी आकृती आहे. तिचं नाव काय? त्यांनी सांगितलंय तुला मागून. उजव्या हाताचा नेम होता का 10वीला? 10वीला पोरी कोण आहे रे? घेते दाखले काढून द्यायचे. ही स्थिती आहे. सरळ बसा पटकन शाळेतले पोरं. बैठे सावधान. टांगड्यावर करतोय, सावधान आहे का? साप. रिलॅक्स. साप. रिलॅक्स. पहिली ते 10वी हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. ग्रामगीता हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. पुणे टिंब या जिल्ह्यात टिंब नावाची नदी अशी आहे. तिनं गाथा बुडवला नाही तारला. पोरानो, ते सैराट मधलं गाणं कोणतं रे? झिंगाट. अरे
आणि ती पोरगी कोण आहे? जोरात बोला, कोण आहे ती? आरची, करेक्ट. आणि तो पोरे परशा, करेक्ट. आणि आता ते नवीन गाणं आलं कोणतरी ते पुष्पा. आणि ते वाक्य काय, झुके का नाही, करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आधी झुमकेवाली, करेक्ट. ए परे ए झुमकेवाली पोर. आता एक नवीन आलंय ना, सगळे संघ सांगा, आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि अंगात हातातारी पुढे आधी उपदेशा, हातातारी पुढे आधी उपदेशा, वेळ जपून वापरा. या तिन्ही कशी तुम्ही समजतात का? अजून पुढचे सांगायचे बरं का. कोणालाच घाबरू नका, पण काळाला घाबरा. तुम्हाला सगळे माप, काळ माप. तुम्ही मजा हा ना, पण का गेम किती झाले? 4 5. तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला चांगलं वागलं तरच शत्रू. वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, घरातलेच असतात. आठवा जी लोक आपल्या तोंडात चांगलं म्हणतात तीच आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. या 7 वाक्यात म्हणजे लहानूजी महाराजांची जयंती आहे. त्याला मूळ अज्ञान आहे. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. गेलं बोंबाला कसं सगळं. आणि त्याला 12 फांद्या आहेत. 12 फांद्यांमधली पहिली फांदी झाली होती काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. आता 12च्या 12 मोजायच्या म्हणजे मला पुढे जायला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. किती झाल्या? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 6 6 12. एक वाटतं बाबांच्या जयंतीला ऐका. अज्ञानाची मुळी तोडा. महाराज आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, हे डोक्यातून काढून टाका. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. त्या रामकृष्ण हरीच्या कुऱ्हाडीला लहानूजी महाराजांच्या गुरुच्या पूजनाचा दांडा बसवा. तिला वैराग्याची धार लावा. या 12 फांद्या तोडून टाका. ही जयंती. कुठं काय कळलंय काहीच. चला परत, अज्ञानाची मुळी तोडा बाहेर. आणि हीच बाबांची जयंती. आणि आता त्यासाठी आपल्याला मागायचंय, थोडं पुढं जायचंय. जगात सुख आहे किंवा नाही? यसला यस, नोला नो. आहे किंवा नाही? आहे. मग आपण सुखी का नाही? उत्तर, सुखी जो आहे त्याची आपण गाठ घेत नाही. सुखी कोण आहे? देव. मग देव म्हणजे काय? 12वे आर्टवाला देव इन इंग्लिश गॉड. व्हॉट इज द स्पेलिंग? GOD. G is the generation, O is the observation, and D is the desolation. उत्पत्ती, स्थिती आणि लय. इट इज कॉल्ड गॉड.
पुढे सांगू इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज कॉल्ड गॉड. जे कोणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात.